गुड आफ्टरनून मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. शुभ दुपार मित्रांनो. दुपारचे वाजलेले आहेत 1:01 आहे आणि सध्या आम्ही कुठं आलोय ते दाखवतो तुम्हाला दिसलं असेल मागं. तर हे बघा मित्रांनो, बजरंगबली की जय. आकुर्डीमध्ये आहे आणि हनुमान जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा पहिलं तर. आणि ब्लॉग परत एकदा चालू करते. ब्लॉग बंद केले होते, काय झालं? बंद केलेले, मग आता परत 4-5 दिवसांनी झालं ना डायरेक्ट. आज पण शहरनं 2 जण येतात, मला अनकम्फर्टेबल झाले भाई. काय इकडे तर आजचा प्रॉफिट, आजचं टुडेज गेन किती आहे? असं का फिरवते काय वेळे वाट लागणार आहे माझी. 163 रुपये आजचं. 300 होतं आपलं नेहमीप्रमाणे ब्लॉग चालू केलं हे 100. आणि निफ्टी थोडं खालीच आहे, म्हणजे हे असं काय तरी अशा काळ्या लाईनी फट सेटिंग बदलली त्याची. अच्छा, त्यामुळे का ठीक आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि कालचं जर तुम्हाला दाखवलं तर काल आपला जो गेन होता ना, तर मित्रांनो हा जर तुम्ही बघितला, दाखव की आयफोन झूम कर करते का? काल होता 5335 रुपये. म्हणजे तुम्हाला जे आता हे इकडून ऑटो झूम करा, तुम्हाला जे मागच्या ब्लॉगमध्ये दिसलं होतं की मला वाटतं 8,500 रुपये लॉस होता ना. 8,500-9,000 होता. हां, तर ऑलमोस्ट एक 5,500 ते 6,000 रुपये लॉस फक्त एका दिवसातच कव्हर झाला. जास्त दिवस पण नाही. जसं तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की एक रिकव्हरी काफी आहे ती लॉस कव्हर करायला. त्यामुळे स्विंग ट्रेडिंग राहिले आता 3.5 राहिलेले आहेत. आणि मला वाटते 2-3 स्टॉकचे प्रॉफिट बुकिंग येतील आता. ठीक आहे, पण साईडवेज आहे, म्हणजे तिथंच आहे, ओपन झालं तिथंच आहे. तर बघू आता काय होतंय. आणि आता आम्ही तर आलो होतो हनुमान जयंतीमुळे इकडं, टाइम काढला म्हणून म्हणलं ब्लॉग काढावं. जयंतीमुळे म्हणलं इथं जायचं आज, बरोबर. त्यामुळे टाइम काढून आलो म्हणलं ब्लॉगमध्ये पण दाखवावं. बरोबर. आणि अजून एक ठिकाणी जाणार आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. डायरेक्ट गेल्यावरच समजेल तुम्हाला. ठीक आहे, चालेल. बघू, भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आणि या ठिकाणी आत्ता वाजलेले 3:34, तारीख आहे 22 एप्रिल 2024. आणि पहिले तर मी तुम्हाला निफ्टीचा चार्ट दाखवतो. आणि मागच्या दिवशी काय झालं होतं, म्हणजे आता सोमवार आहे, 2 दिवस सुट्ट्या होत्या. आणि मागं जर तुम्ही बघितलं तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, ओव्हरऑल आपला 8,500 रुपये लॉस होता. आणि ज्या ठिकाणी ब्लॉग वगैरे सगळं बघितलं असेल, कारण मार्केटमध्ये एक डीप आला होता, मार्केट खाली गेलं होतं. पण मार्केटनी मागच्या 2 दिवसात एक चांगली रिकव्हरी बघायला भेटली. ही काल शुक्रवारची रिकव्हरी. आणि त्यानंतर सोमवार आज तर गॅप अप ओपन झालं होतं मार्केट. गॅप अप ओपनिंग नंतर मार्केट सस्टेन झालं हायर हायचं क्रिएशन करून. आणि जी रिकव्हरी झाली आजची ती मी तुम्हाला दाखवतो सगळ्यात. तर तुम्ही गेस करू शकता, गेस करून काय फरक नाही पडणार. ब्लॉग पळवून बघाल तुम्ही तर बघू शकता. डायरेक्ट दाखवतो मी तुम्हाला रिकव्हरी. हे बघू शकता 5,371, ऑलमोस्ट 5,700पर्यंत गेली होती. तर एक चांगली रिकव्हरी बघायला भेटते आपल्याला 5,500 रुपयाची. तर त्याचं रिझन हेच आहे, ते म्हणजे निफ्टीमध्ये जो काही वरची मुवमेंट आली. आता बघूया अपसाईडला जात आहे का कसं करते, अजून थोडा वेळ थांबतं आहे. पण मोस्टली हा जो गॅप आहे ना, हा गॅप तयार झाला होता गॅप डाऊनचा, तर हा गॅप 100% फील होईल. 100% म्हणजे 100% नाही, पण बघू. तर अपेक्षा तर आहेत हा गॅप फील होऊ शकतो येणाऱ्या याच आठवड्यात, मला असं वाटतं. तर बघू, एक्सपेक्टेशन आहे की 22,500पर्यंत निफ्टी परत एकदा झेप घेईल. आणि त्याप्रकारे आपण आपल्या पोझिशन बनवू. आणि भरपूर असे स्टॉक होते, अजून पण काही स्टॉक आहेत, अजून पण चान्स आहे की जे ऑल टाईम हायपासून भरपूर डाऊन आहेत, फंडामेंटली स्ट्रॉंग असून पण, तर त्याच्यात चान्स आहे. त्यामुळे मी तुम्हाला म्हणतो आहे, स्विंग ट्रेडिंगची पॉवर हीच आहे की रिकव्हरीमध्ये तुम्हाला चांगला प्रॉफिट भेटू शकतो. तर बघू आता काय होतं आहे. हा ब्लॉग तर तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये अटॅच होताना दिसेल. मी डायरेक्ट मार्केट संपल्यानंतर ब्लॉग काढतो आहे. तर बघूया आता उद्या काय होतं आहे. तर मित्रांनो, ज्यूस त्याच्यानं ज्यूस प्यायला आलं आहे. गाडी तिकडे लावली, जरा घेतलं आहे वॉटरमेलन आणि मी घेतलेलं आहे मिक्स. गाडी उन्हात का लावली की नाही बाबा, आपली गरिबाची इथं थांबली गाडी. खतरनाक आहे. बरं, चव कशी आहे? 1 नंबर आहे भाई. त्याची पण भारी आहे. मला वाटतं अंजीर जास्त आहे ना, चिक्कू जास्त वाटतं मला. गणेशने अंजीर घेतलेलं त्या दिवशी, तसं असं दिसत होतं ना. हां, असंच दिसत होतं. ह्याची पण चव भारी आहे. फक्त ह्याच्यात आहे ना साखर थोडी जास्त आहे. आणि म्हणजे मी शुगर वगैरे मी जास्त इंटेक करत नाही म्हणून मी शुगर नाही टाकले, बिना शुगरचं. अच्छा, बघू काय. बाकी वाजदेत किती होतं भारी रील आहे. वाजदेत किती काय माहित. भंगार रे, गाड्या डेंजर आहे. चार्जिंग संपली. मित्रांनो, वाजलेला 1:21. अरे होते
आणि काय झालं मार्केट खाली पडलं वाटतं. नाही तिथं 30 पॉईंट खाली आले. आणि आपला इक्विटीमध्ये मध्ये 200 लॉस गेला. पण एक स्टॉक आहे जिथं चांगलं प्रॉफिट आहे आपला 1000 रुपयाचा, 1035 रुपयाचा, जो की फक्त 3% म्हणजे विचार करा 10% गेल्यावर काय शांतीत क्रांती होऊ शकते. 3000 रुपये तर किती इन्व्हेस्ट आहे त्याला? काही काय डायरेक्ट SBI बँक 30,000. SBI बँक भारी आहे मित्रांनो, पहिल्यापासूनच भारी इज्जत आहे त्या बँकला. शांत होते रे पण मध्ये. बाकीच्या बँकपेक्षा भारी आहे. बाकीच्या बँक तुम्हाला माहित असतील, मी नावं नाही घेत आता, म्हणजे दिवाळीचे आकाश कंदील पण तिथं तशीच पडलेली आहेत अजून. पण त्या बँकापेक्षा तर भारी बँक आहे, इज्जत आहे बँकला. बघू आता भेटू गरम होईने. मित्रांनो थंड पण पिऊन झालंय. आणि आता परत एकदा आपण आपल्या ओजी जागेवरती आलोय. ओजी ओरिजिनल गाड्या खराब आहे आणि ओडी ओल्ड. 1:45 वाजलेले आहेत मित्रांनो. आणि काय ना आता बंद करू. दाखवलं तुम्हाला स्विंग जेवढं होतं तेवढं तर दाखवलं. बाकी काय अजून काय बोलायचं झालं काय नाही झालं. हां मला फक्त ते परत एकदा सांगायचं होतं, त्यांना माहीत नाही ते फ्री क्लासबद्दल आपल्या. तर म्हणजे काय काय जणांना खरंच माहीत नाही अजून त्याच्याविषयी, पण जेवढे जणांना शक्य होईल तेवढे जणांना सांगायचा आम्ही प्रयत्न करतो. कारण आम्ही गाजेवाजा नाही केला त्याचा कुठंच. आम्ही आमचं नॉर्मल चालू ठेवलं फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि त्यात कुठलेच पैसे वगैरे काहीच घेत नाही आम्ही. तर ज्याला जॉईन करायचं तर खाली व्हॉट्सअपचा नंबर असेल तिथे जाऊन फक्त मेसेज करू शकता. बाकी काय नाही. चला आजचं दुकान बंद करू ब्लॉगमध्ये. हां परतच्या ब्लॉगमध्ये भेटू. तुमचा दिवस शुभ असो.